जय शिवराय. 20 जानेवारीला अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे आणि अमेरिकेच्या प्रथेनुसार म्हणजे जवळपास 1933 सालापासून अमेरिकेचा प्रत्येक राष्ट्राध्यक्ष हा 20 जानेवारीला शपथ घेत असतो. I, Donald John Trump, do solemnly swear I, Donald John Trump, do solemnly swear that I will faithfully execute that I will faithfully execute the office of President of the United States the office of President of the United States and will, to the best of my ability, and will, to the best of my ability, preserve, protect, and defend preserve, protect, and defend the Constitution of the United States. the Constitution of the United States. So help me God. So help me God. Congratulations, Mr. Trump. नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या अजून एका नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे कायमच त्यांचे धाडसी निर्णय आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रकाशझोतामध्ये राहिलेले आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाचा अमेरिकेच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था, राजकारण आणि जागतिक स्थितीवरती खोल परिणाम होणार आहेत. पण त्या अगोदर आपल्या पहिल्या भाषणामध्ये ट्रम्प महाशय काय म्हणाले ते बघूया. It's going to be very, very good for Mexico. A nation without borders is not a nation. Beginning today, the United States of America gets back control of its borders, gets back its borders. राष्ट्राध्यक्ष बनल्याबरोबर ट्रम्प महाशयांनी 2 ठिकाणी इमर्जन्सी जाहीर केलेली आहे. एक तेल आणि इंधन, तर दुसरं मेक्सिकोची जी सीमा आहे तिथे त्यांनी प्रचंड मोठी तटबंदी उभारण्याचं जाहीर केलेलं आहे. अमेरिकेमध्ये जे घुसखोर वर्षानुवर्ष बेकायदेशीरपणे राहत आहेत त्यांच्या विरोधामध्ये ट्रम्प महाशय हे कडक धोरण स्वीकारणार आहेत. त्यांनी असं सांगितलं की त्यांना अमेरिकेला जगातील सर्वात श्रीमंत, बलवान आणि प्रेरक राष्ट्र बनवायचं आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. मेक्सिकोमधून अनेक स्थलांतरित अमेरिकेमध्ये येतात आणि त्यामुळे अमेरिकेची लॉ अँड ऑर्डर ही जी आहे ही प्रचंड प्रमाणात ढासळलेली आहे. गुन्हेगारी खूप मोठ्या स्वरूपामध्ये वाढलेली आहे आणि ट्रम्प यांनी जो बायडेन यांचं जे काही धोरण होतं त्या सगळ्या धोरणाला तिलांजली दिलेली आहे. आता इमिग्रेशन हे फार किचकट आणि स्ट्रिक्ट होणार आहे. जे लोक अधिकृतपणे अमेरिकेमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तर नियमावली कडक होणारच आहे. मात्र जे सध्या तिथे राहत आहेत, वर्क विजावरती काम करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा अमेरिकेमध्ये राहणं हे आता मुश्किल होणार आहे. ट्रम्प महाशयांनी दुसरा जो निर्णय घेतला तो म्हणजे ड्रिल 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 ड्रिल. जो बायडेन सरकार हे पर्यावरणवादी होतं आणि प्रदूषण करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या विरोधामध्ये त्यांनी अतिशय कडक धोरण घेतलं होतं आणि त्यामुळे पेट्रोल आणि इंधनच्या गाड्यांच्या पेक्षाही बॅटरी ऑपरेटर गाड्यांना त्यांनी जास्त पाठिंबा दिला होता. परिणामी अमेरिकेमध्ये इंधन आणि तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आणि त्यामुळे त्याचा महागाईवरती सुद्धा खूप मोठा परिणाम झाला होता. ट्रम्प महाशयांनी आपलं धोरण चक्क 90 डिग्रीमध्ये बदललं. त्यांनी पेट्रोल आणि डिझेल गाड्यांना अतिशय छान पद्धतीने मोकळीक दिलेली आहे. त्याउलट त्यांनी जाऊन सांगितलंय की अमेरिकेमध्ये जे तेल उत्खनन आहे ते सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सुरू करण्यात येईल. That is why today I will also declare a national energy emergency. We will drill, baby, drill. ज्यामुळे अमेरिका हा देश तेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होईल. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये जे तेलाचे मोठमोठे साठे आहेत, ज्याला राखीव असं म्हणतात, जगामध्ये सगळ्यात जास्त तेलाचे राखीव साठे हे अमेरिकेमध्ये आहेत आणि ट्रम्प सरकार हे साठे आपल्या वापरामध्ये आणणार आहेत. ज्यामुळे त्यांच्या देशातील पेट्रोल, डिझेल आणि जे तेल आहे, इंधन म्हणून जे वापरतात, याच्या किमती बऱ्याचशा खाली येतील आणि त्याचा परिणाम हा महागाई रोखण्यामध्ये होईल असं ट्रम्प सरकारचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावरती फारसा मोठा फरक पडणार नाही आणि भारताचं धोरण सुद्धा त्यामुळे बदलणार नाहीये. कारण आपण जवळपास 87% तेल
हे बाहेरून आयात करतो आणि देशाचं खूप मोठं चलन हे त्यासाठी खर्च होत असतं आणि म्हणूनच भारतामध्ये पारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत जसं सोलार आहे किंवा बॅटरी ऑपरेटेड गाड्या यांचं जे धोरण आहे ते यानंतर सुद्धा कायमस्वरूपी चालू राहील असं या क्षणाला तरी वाटते. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्याच्यामुळे त्याचा भारताला काय फायदा किंवा नुकसान होईल हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे भारत हा आधीच काही आव्हानांना तोंड देत आहे. अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे आयात शुल्क जर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलं गेलं तर त्याचा भारताच्या निर्यातीवरती गंभीर परिणाम होऊ शकतो. पण सध्या तरी तशा प्रकारचं कोणतंही धोरण हे अमेरिकेने आखलेलं नाही. सध्या चालू नियम हे तसेच राहणार आहेत हे आपल्यासाठी थोडंसं मोकळा श्वास घेण्यासारखं आहे. दुसरी चिंता म्हणजे भारताच्या IT सेक्टरवरती होणारे परिणाम जे मोठ्या प्रमाणामध्ये US बाजारावरती अवलंबून आहेत. ट्रम्पचे संरक्षणवादी धोरण जर पुढे येत राहिले तर भारतीय कंपन्यांसाठी आउटसोर्सिंगच्या संधीमध्ये घट होऊ शकते. ट्रम्पच्या ट्विट आणि धोरणांच्या घोषणेमुळे आधीच बाजारामध्ये जो प्रचंड चढ उतार झाला आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखीन अस्थिर करू शकतो. ट्रम्प यांना अमेरिकेला जगातील बलाढ्य आणि श्रीमंत देश बनवायचा आहे आणि त्यामध्ये चीनचा खूप मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे ते म्हणजे पनामा कालव्याच्या संदर्भामधलं त्यांचं धोरण. त्यांनी असं सांगितलं की आम्ही पनामा कालवा हा चीनला आंदण दिलेला नाहीये. त्या देशावरती किंवा त्या पनामा कालव्यावरती सध्या चीनचं नियंत्रण आहे असं वरकरणी दिसतंय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही याला परत घेणार आहोत. त्यांनी मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं की पनामा कालवा वापरण्याचे शुल्क कमी करा किंवा तो आमच्या नियंत्रणाखाली द्या. चीन हा अमेरिकेला स्पर्धा करणारा एक देश असून तो आशिया खंडात आहे आणि म्हणूनच अमेरिकेला भारताशी मैत्री ठेवणं हे गरजेचं पडणार आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना शपथविधी सोहळ्याला ऑफिशियल आमंत्रण होतं तरी सुद्धा चीनचे राष्ट्राध्यक्ष गेले नाहीत. मात्र भारताचे पंतप्रधान डोळे लावून बसले होते आणि त्यांना या शपथविधीचं आमंत्रण नव्हतं असं सांगण्यात येतं. ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय काळामध्ये भारत आणि अमेरिका हे संबंध खूप चांगल्या ठिकाणी पोहोचले होते. दोन्ही देशामध्ये संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढलं होतं. त्यांच्या काळामध्ये हाऊडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प यासारख्या भव्य कार्यक्रमांनी भारत आणि अमेरिकेतील मैत्रीला नवी दिशा दिली. तसेच चीन विरोधी धोरणामध्ये भारत आणि अमेरिका एकत्र काम करत होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी हा केवळ अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी अतिशय आक्रमकपणे आपला कार्यकाळ सुरू केलेला आहे. त्यांना त्यांच्या अमेरिकेला एका वेगळ्याच उंचीवरती घेऊन जायचं आहे. पण त्यामुळे भारताला काही धोरणात्मक नुकसान होईल का फायदा हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपले मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे शेअर करा. इन्फोमोटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.